आणि मग अशी एक वेळ आली की त्या व्यक्तीला लांब हे करून टाकायचं आणि एखादा तिसऱ्या व्यक्तीला मिळवायचं. आता तिसरी व्यक्तीमध्ये ह्या नात्यामध्ये तिसरी व्यक्ती म्हणजे मी. पण आणखी एक कमालीची गोष्ट यात मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या दरम्यान डिवोर्स प्रोसेस चालू झाल्यानंतर ह्या व्यक्तीच्या संपर्कात ज्या आल्या, आर्यन नाव, आर्यन नाही RN इनिशियल्स वापरतो, संपर्कात आल्या त्यावेळी त्यांनी एक गोष्ट काय केली की ऑनलाईन अजूनही चॅटिंग चालू होतं त्यांचं. कुठलेही फ्रेंड्स नसताना, कोणतेही फ्रेंड्स रिअल सिच्युएशनमध्ये नसताना त्यांनी फ्रेंड्स बनवायला तयार केले. त्यांच्याशी गोड गोड बोलणं, अशी बरीचशी नावं आहेत. जसं UB आहे, नंतर मी सगळ्यांची इनिशियल्सच घेतो. UB एक आहे, नंतर DJ एक म्हणून आहे, त्यानंतर M वरून एक आहे, त्याचं नाव मला आता मोमेडियन आहे. त्याच्यानंतर एक व्यक्ती आहे ES आहे. आणखी एक व्यक्ती बोलला गेला तर असे बरेचसे नावं आहेत. ते मी हळूहळू टाकेनच, जशी जशी गोष्ट आपली पुढे सरकत जाईल तशी. आणि असं नाही की ह्यांनी माझ्याकडूनच पैसे घेतले किंवा या RNकडून पैसे घेतले. या इतर लोकांच्या संपर्कात ज्या आल्या, मॅट्रिमोनियल साईट्स किंवा सोशल नेटवर्किंग साईट्सवर, त्यांच्याकडनंही पैसे घेतले. हां, आणखी एक व्यक्ती म्हणजे KR असाही एक व्यक्ती आहे आणि यांच्याकडनंही पैसे घेतले. काही गोष्टी वचनं दिली की लग्न करणार, हे करणार, ते करणार. सिमिलर जशी केस माझीच आहे आणि म्हणून मी म्हटलं की हा जो पॅटर्न आहे तो एक सिमिलर लाईनवरती काम केलं होतं. आणि मला फक्त एवढंच खंत वाटते की एखादी आई 13 वर्षाची पोरगी पोटाशी असताना, आपण स्वतःचे हातपाय व्यवस्थित असताना, आपल्याकडे एक कॅपॅसिटी असताना आपण एखादं काम करू शकतो. वुमेन एम्पॉवरमेंट म्हणजे काय? तुम्ही लोकं सांगा वुमेन एम्पॉवरमेंट. पण वुमेन एम्पॉवरमेंट खरंच आहे का? की फक्त एखादा शोल्डर शोधला जातो, खांदा शोधला जातो एखाद्या आधारासाठी. आता ह्या RNच्या बाबतीत घडलं काय की जेव्हा नातं तोडायची वेळ आली तर ह्या व्यक्ती तिथपर्यंत, तोही पुण्यात यायचा वारंवार 3 वर्षाच्या रिलेशन्समध्ये. त्यांनीही त्यांच्याबरोबर ट्रॅव्हलिंग भरपूर केलं आहे, हॉटेल स्टेज झाले आहेत, काही फॅमिलीजबरोबर स्टेज झाले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याही तिथपर्यंत चंदीगडपर्यंत पोचल्या. त्यांचीही तिकीटं आपल्याकडे आहेत तिघांची. तिकडे जाऊन त्यांना भेटल्या. त्यांच्या आईवडिलांशीही पण भांडणं निर्माण केली. आणि दुसरी एक खास गोष्ट नमूद करू इच्छितो म्हणजे इथेही त्यांनी या व्यक्तीबद्दल एक NC फाईल केलेली आहे. म्हणजे त्याच्या बायकोच्या संदर्भात होते, कारण का ती बायको फोन करून यांना उलटं बोलायची. हे अनिरुद्धलाही कळालं होतं, कारण का त्या अनिरुद्धपर्यंतही पोचल्या होत्या. अनिरुद्ध म्हणजे यांचा पहिला नवरा. आणि ह्या गोष्टी त्यालाही सांगितल्या होत्या. त्याचं मत होतं की माझा आता डिवोर्स झाला तर मी काही करू शकत नाही. म्हणजे एखाद्या वेळेस कसं आहे की सत्य लपवायचं तेवढं लपत नाही आणि ते आज ना उद्या समोर येतंच. आणि माझ्यातर्फे मी प्रयत्न करत आहे की सत्य गोष्टी समोर आणाव्या. पुरावेही सादर केले जातील कोर्टात. काही गोष्टी आहेत जे ट्रान्झॅक्शन्स केले आहेत, त्याचं स्टेटमेंट काढलं तर त्याही गोष्टी, सगळे ट्रान्झॅक्शन्स, ह्या 6-7 वर्षातले ट्रान्झॅक्शन्स आपल्याकडे आहेत. ते आपण समोरासमोर फेस करू. काय गोष्टी त्यांच्या घरात आल्या आहेत, कशा गोष्टी केल्या गेल्या आहेत. ही व्यक्ती बऱ्याचशा लोकांच्या, जेव्हा RNबरोबर रिलेशनमध्ये होत्या त्यावेळी बऱ्याचशा गोष्टी त्यांनी ऑनलाईन लोकांशी, म्हणजे असं स्क्रीन शेअरिंग किंवा व्हिडिओ चॅटिंग किंवा WhatsApp चॅटिंग, स्नॅपचॅटवरती बऱ्याचशा गोष्टी हे आपल्या हाती लागल्याच आहे. त्यात कोणतंच हे नाही. बऱ्याचशा Shaadi.com जेवढे लोकं भेटली त्यांच्याशी कसा व्यवहार त्यांचा होता तेही मी आता नमूद करेन. आपल्याकडे आज 30 तारीख आहे. मला पण ही जास्त वेळ नाही आहे, 31पर्यंत करूच. खास करून आज नॉर्थ साईडला आल्यामुळे काही आहेत ज्या गोष्टी मला कारणं करायचे, म्हणजे काही गोष्टी सॉर्ट आऊट करायच्या.
आता त्यांची बहिणीबद्दल बोलावं तर त्यांच्या बहिणीबद्दल पण सेम इश्यू आहे की त्याही डिवोर्स प्रोसेसमध्ये होत्या आणि खास करून यांची आई जयश्री गायकवाड यांची बहीण कश्मीरा गायकवाड नाम पहिलं नाव सांगतो की डिवोर्स प्रोसेसमध्ये असताना तिच्या आईने तिला म्हणजे कश्मीरा गायकवाडला बऱ्याचशा अज्ञात लोकांशी मॅट्रिमोनियल साईट्सवरती भेटण्यासाठी प्रोत्साहन केलं प्लस त्या जाऊन भेटल्या देखील. हे आत्ता त्यांचा जो मिस्टर आहे म्हणजे ज्याच्याशी डिवोर्स प्रोसेस होत होता, भांडणं चालू होती, त्याच्याशी तिने लग्न केलं. नो डाऊट चांगली गोष्ट आहे. पण कोणत्या बेसिसवरती आणि कोणत्या रीतीने केलं, काय प्रेशर्स टाकले हे आपल्याला माहिती नाही. त्यासाठी त्यांच्या आई ज्या आहेत, अजय बनसोडे याचं नाव, त्याच्या आई ज्या आहेत त्या पोलीस मध्ये कार्यरत आहे. त्यांचा भाऊही पोलीसमध्येच आहे. तर ह्या गोष्टी आपण जर इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर केल्या केसच्या तर कोर्टाला आणि ह्या जगाच्या समोर बऱ्याचशा गोष्टी बाहेर येतील यांच्या. आता बाकीच्या फॅमिली मेंबर्सबद्दल बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाही, कारण का त्यांचंही काही वागणं तसं किंवा हे नाही आहे. ते पण कळेल हळूहळू. इन्व्हॉल्वमेंटवरती डिपेंड आहे. माझी आत्तापुरतीची ही स्टोरी मला एवढी सांगायची होती. काहीच जर क्लिक झालं तर मी पुन्हा एक शॉर्ट वगैरे किंवा एक नोट म्हणून टाकून देईन कमेंटमध्ये. तुम्ही कमेंटमध्ये पाहू शकता त्या गोष्टी. हा जो जाळ आहे किंवा एक हनी ट्रॅप म्हणतो तो तुमच्यासमोर येईल.